पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगत ब्रह्म एकनाथ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। शुकाष्टक 81 ओवीपर्यंत झालं होतं। चालू असलेला विषय असा आहे की परब्रह्म आणि त्या परब्रह्माच्या स्वरूपाकार जो कोणी होईल त्याला आता संदेह कोणता राहायचा नाही, त्याच्या ठिकाणी द्वंद्व राहणार नाही। सगळं जे काही आहे ते भ्रांतीविरहित झालेलं स्वच्छ असं। जेव्हा स्वच्छ होत असतं तेव्हाच परमात्मा स्वरूपाकार आपण होता येतं। एरवी जोपर्यंत भ्रांती तोपर्यंत परमात्मा काय दूर आहे, काय जवळच आहे, पण भ्रांतीमुळं तो आपल्याला कुठंतरी लांब दूर आहे असं वाटतं। ही भ्रांती जाण्याकरता परमात्मा स्वरूपाच्या समीप जाण्याकरता जी शुद्धी आहे म्हणजेच भ्रांती काढून टाकायची ती गुरुवाक्याने जाते। जेणे गुरुवाक्ये मन धुतले भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्ये मन धुतले आत्मस्वरूपी घातले रोवनिया। आता आत्मस्वरूपाच्या ठिकाणी गेला पण कधी तर भ्रांती काढून टाकली, कुणाच्या शक्तीनं, कुणाच्या मदतीनं, कुणाच्या सामर्थ्यानं, तर गुरुवाक्य श्री गुरुचं वाक्य आमच्या ठिकाणी हे सगळं धुवून काढायला उपयोगी पडतं। आणि जसं जसं मन शुद्ध होतं तशी भ्रांती निघून जाते। आता मात्र जवळ असलेलाच परमात्मा अनुभवाला येतो आणि मग त्याचं एक एक स्वरूप आमच्याकडं कळायला लागतं। ते कालपासून आपल्याला सांगत आहेत। जे रहस्वना वर्तुळ कृष्णा स्थूळ स्थिर ना चंचळ वर्णरहित। आता या परमात्मा स्वरूपाला कसं पाहायचं, कसं आहे, कसं त्याचं रूप आहे सांगायचं म्हणलं तर आम्ही जे जे काही पाहतो, कोणी वर्तुळाकार आहेत, कोणी रहस्व आहेत, कोणी दीर्घ आहेत, कोणी कृष्ण आहे, कोणी, हे सगळं काय आहे की जगतातल्या गोष्टी पाहणारे आम्ही सगळे वेगवेगळ्या आकाराचेत। उंच उभा आणि पायाने चालतो तो मनुष्य, आडवा 4 पायाने चालतो तो पशु आहे, आणि जे काही आकाशात उडतात त्यांना 2-2 पंख आहेत। म्हणजे हे सगळे ज्याचे त्याचे रूपन तेच आहे त्या ठिकाणी पाहिलं। मग कोणी लांब लचक चोच असणारा, कोणी आखूड चोच असणारा, कोणाचे पंख मोठमोठे, कोणाचे लहानच आहेत। म्हणजेच हे सगळं रहस्व वर्तुळ अमुक तमुक सगळे आकार तिथे येतात। आता या सगळ्या ज्या काही गोष्टीत ह्या कुठंच परमात्म्यापाशी लागू पडत नाहीत। आणि वर्णरहित, कोणत्या रंगाचा आणि कोणत्या भागाचा असं काही त्या ठिकाणी नाही। मूर्त ना अमूर्त, प्रकट ना गुप्त, भोगते ना अभोगते, सर्वदृष्टे। आता हे सगळी सापेक्षता बाहेर काढली। मूर्त म्हणजे आपल्या पुढं समोर असतं ते, व अमूर्त म्हणजे जे प्रकट नसतं ते। तसं दुसरं दिलं जे प्रकट आहे ते आणि जे गुप्त आहे ते। याच्याशिवाय जे भोगायला भोगून तयार होतात, जे भोगत असतात ते भोगते, आणि समोर असून सुद्धा त्याचा जो स्पर्शही करत नाही ते अभोगते। यातलं काय आहे त्याच्याकडं? काही नाही। आणि हे सगळं त्याला दिसत नाही असं नाही, सगळ्या जगातल्या सगळ्या वस्तू दिसतात, कारण तो सर्वद्रष्टा आहे। सगळं काही असेल तर जगाच्या जेवढ्या तुमच्या आमच्या दृष्टी आहेत, प्रत्येकाचे डोळे, प्रत्येक प्राण्याला 2 डोळे असं जर गृहीत धरलं तर सगळ्यांच्या डोळ्याची दृष्टी त्याचीच आहे, तो दाखवतोय म्हणून सगळ्याला दिसतं। आपलं काय, मनुष्याला एखादा डोळा काही कारणानं गेला असलं तर एकाक्ष तरी तो असेल, आणि नसेल तर 2 डोळे आहेत। माणसं काही देवासारखे 3 मुखाचे 4 मुखाचे नाहीत। मग म्हणलं असतं त्या ह्याच्यामध्ये एक लेखक आहे
ची जोशी म्हणून, त्यांनी त्याच्यात लिहिलं आहे की स्वर्गात जे न्हावे असतात त्यांनी पाठी काय लावली तर डोकीला इतके पैसे, कारण एका देवाला किती डोकीत. मग त्याच्यामुळं दुसरं काही नाही. तसं माणसाचं नाही, माणसाला 2च डोळे आणि शिवाय सगळ्या प्राण्याला तेच आहेत, प्रत्येकाला आहे. मग ह्या सगळ्या डोळ्यांचं जे काही पाहणं आहे ते याच्यामुळे हा द्रष्टा आहे खरा, आणि मग दृष्टी चालू होते. समीपना दुरी सभायना अंतरी निर्धारा निर्धारी धीरू नव्हे. आता त्याच्यात त्यांनी सांगितलं की परमात्मा जवळ आहे म्हणावं तर कुठंच नाही ना कधी कळाला. एखादी गोष्ट जवळ असती तर भ्रमाने विसरतो आपण, जवळ नाही असं वाटतं, पण नंतर भ्रम गेल्यावर तरी कळतो ना ती जवळच आहे. पण तसं जवळ आहे तर कधीच नाही कळाला. बरं नाही जवळ म्हणावं तर दूर कुठं नाहीच, सर्वव्यापक आहे म्हणल्यावर आत बाहेर आपल्या सगळीकडं तोच आहे. सभायना अंतरी, मग तो सगळीकडं बाहेर आहे म्हणलं तर कुठे दाखवा बोट, नाही दाखवता येत. अंतरी कुठे आहे म्हणलं तर काही शरीरावरच बोट ठेवतो माणूस. शरीरातले अवयव जर आपल्याला माहीत नाहीत अजून काय आहे ते, तर आतला त्याच्यात परमात्मा कसा कळायचा. निर्धारा निर्धारी धीरू नव्हे. मग हा काय जे निर्धार आहे, ज्याच्या सगळ्या गोष्टी आपण करतो ते जे काही धैर्य आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या बोलण्यात, आपल्या पाहण्यात, आपल्या वागण्यात आहेत, पण त्यात ते परमात्म्याचं रूप आहे असं नाही म्हणता येत. आदिना अंतू मन बुद्धी अचिंत्यो सर्वे सर्वातीतो अनंतो नांदे. आता याच्या ठिकाणी आदी म्हणावं तर त्याच्या अगोदर कोणीच नाही, कोणी नाही आणि कधी ते कळत नाही म्हणून त्याला अनादी म्हटलं आणि सगळ्याच्या आधी असं सांगितलं. आणि नाही त्याचा कधी होतच नाही म्हणून त्याचं नाव आहे अनंत, तो कधी अंत होत नाही म्हणून. मन बुद्धी अचिंत्यो, आणि मन बुद्धीला कधीच नाही कळत, बुद्धीला जाणता येत नाही. का तर बुद्धी जोपर्यंत स्थूल आहे तोपर्यंत. बुद्धी कोणती बुद्धी जाणते सूक्ष्मत्वात, ते जी असेल तीच. मग सूक्ष्मातली अतिसूक्ष्म बुद्धी फक्त परमात्म्याला जाणते, स्थूल बुद्धी परमात्म्याला जाणत नाही. आपल्या काही आता वय झालं म्हणजे स्थूल वस्तूचा नीट दिसत नाही, चष्मा घालावा लागतो. आणि परमात्मा तर कसा दिसायचा. मग या बाकीचे जे काही आहेत सूक्ष्मदर्शक यंत्र, त्यांनीसुद्धा परमात्मा दिसत नाही. त्यांनी बाकीचं काही दिसल, जे सूक्ष्म आहे जे डोळ्याला दिसत नाही ते त्यांनी दिसल, पण परमात्मा दिसत नाही. कारण इतका तो अचिंत्य आहे, सगळीकडं असलेला अनंतो नांदे, म्हणजे सगळीकडं पसरलेला आहे. तो क्षण नव्हे वेगळा नांदता आहे स्वलीला जगची एक डोळा स्वरूप ज्याचे. एकंदरीत आपल्यापासून क्षणभर सुद्धा तो वेगळा नाही. दुसरी गोष्ट तो अखंड सगळीकडे आहे आणि त्याच्या लीला नाहीत, पण त्याच्या जीवावर ही प्रकृती लीला करते. प्रकृतीला काय येतं करायला, प्रकृती असताना मुळातच जड आहे, पण जड प्रकृतीला चेतना देऊन त्या प्रकृतीची हालचाल करायला लावणारा कोण आहे तर हा परमात्मा आहे. जसं कोणचं इलेक्ट्रिक उपकरण हे जडच आहे, पण प्रत्येक उपकरणाला विजेची साथ मिळाली की ते कार्य करायला लागतं. त्याच्यात फिरणं सुरू झालं की जे त्याच्यात काम आहे ते काम लगे व्हायला लागतं. पण विजेची साथ आहे म्हणून वीज नसेल ते यंत्र असूनसुद्धा उभं राहतं. तसं हे सगळं जड शरीर परमात्म्याशिवाय कसं चालल. जो नाकळे तेजाचे दिव्य दीप्ती देखताची मन मूर्छित म्हणून शब्दातीती नेती श्रुती. एकंदरीत तो कोणत्याही तेजानं कोणत्याही दिव्य दृष्टीनं दिसत नाही. आणि देखताची मन मूर्छित शिवाय कसं आहे की मन जे आहे ते त्याला सहज पाहत नाही. त्याच्यामुळं काय होतं की त्याच्या ठिकाणी जे शब्दाला वर्णन करता येत नाही असं रूप असल्यामुळं शब्दातीत, म्हणून वेदाला नेती म्हणावं लागलं. वेद नेती का म्हणतो त्याचं स्पष्टीकरण आत्तापर्यंत झालं.
जो नाकळे संकल्पा तो केवी आकळे वाक्जल्पा, म्हणून शब्दातीत रूपा नयेची बोली. मनुष्याला जे संकल्प केले जातात ते शब्दांनीच असतात, कारण संकल्पाला शब्दच उपयोगी येतो. आम्ही असं करणार आहे, आम्ही असं करायचं ठरवलं आहे, आमचं आता ते सगळं काय ठरलंच आहे. म्हणजे अनेक प्रस्ताव ते सगळे शब्दाचे असतात आणि परमात्माच शब्दाच्या पलीकडचा आहे. म्हणून तो कोणत्याही बोलण्यामध्ये बोलण्याच्या शब्दात तो कुठंच बसत नाही. तसा संकल्प परमात्म्याचा शब्दाने कुठे येणार आहे. म्हणून शब्दातीत रूपा, तो शब्दाचं त्याचं जे काही स्वरूप आहे ते तिथं लागू पडत नाही. त्याचं जर काही असेल तर एकच आहे की तो शब्दातीत आहे, हे स्पष्ट झालं. अबला पुसे युवतीसी, कांत सुख सांगे मजपासी, ते शब्दे नये व्यक्तीसी भोगिल्या विणे. आता थोडंसं काय संत महात्मे आम्हाला समजून द्यायला कसा दृष्टांत देतील ते त्यांनाच माहीत. किती ग्राम्य दृष्टांत आहे, पण त्यांना वाटत नाही हे ग्राम्य. त्यांच्या दृष्टीने हे तुम्हाला कसं समजून द्यायचं हे पडले. आता त्याच्यात काय केलं की अजून लहान मुलगी म्हणजे कुमारिका आणि लग्न होऊन आलेल्या तिची बहीण म्हणा, भाऊजई म्हणा, तरुण, तिला विचारते की लग्नाचं आणि तुम्ही जे काही आहात पती पत्नी त्याचं सुख काय. तर ती तिला उत्तर देते, तुझं लग्न झाल्यावर बघू. आता तुला काय उत्तर द्यायचं नाही, तुझं लग्न झाल्यावर बघू. तैशी शब्दातीत बोली, हे अनुभवाची ठी केली, वाचोनी बोलावे बोली तैसे नव्हे. आता हे सगळं शब्दाच्या पलीकडे. मग कसं आहे तर अनुभवात येणार आहे. म्हणजे जे अनुभवात आहे ते शब्दात येतच नाही. गोड लागे परी सांगताची नाही. गोड लागतं आहे, मग सांगा म्हटलं तर सांगता येत नाही. मग गोड लागतं हे काय तर हा अनुभव आहे. आणि सांगता येत नाही हे शब्दात बसत नाही. हे त्याच्यामध्ये काय केलं, तुकोबारायाचा हा अभंग आहे की गोड लागे परी सांगताची नाही, बैसे मिठी सये आवडीने. त्याच्या आवडीनं त्याची आमची चांगली घट्ट मिठी झाली आता, पण ते काय झालं हे सांगता येत नाही. पाहता साखर दिसे, गोडी वेगळी न दिसे, चाखता गोडीच असे साखर रूपे. साखरेचं तेच सांगितलं की साखर गोड आहे, गोडी दाखवा हातात, तुमची साखर राहू द्या बाजूला, असं कसं होईल. आणि मग गोडी आहे हे जर तुम्हाला जाणायचीच असली तर जरा साखर खा, मग कळतंय तुम्हाला त्याची गोडी. गोडी पाहता साखर न दिसे, तेवी अनुभवी जग नाना भासे, शब्दार्थाचा पिसे तेणे कैचे. एकंदरीत साखरेत जशी गोडी आहे पण ती वेगळी काढता येत नाही, दाखवता येत नाही, तसा जो अनुभव आहे त्या अनुभवाला जगत किती जरी असलं तर ते सगळे जगत त्याला भास आहे. कारण शब्दार्थाचे पिसे ते कैचे. तर ह्याला हे म्हणावं त्याला ते म्हणावं, ह्यात काय आहे. अनेक प्रकार आहेत. जसं आपण एखादं नाटक बघतो, टी व्हीवरची एखादी मालिका बघतो, तर त्यात असलेली सगळी हे त्यातलं अभिनय करणारे आहेत. मुख्य त्यांचं ते रूप आहे काय. कोण पुरुष असेल, कोण स्त्री असेल, त्याचं घर कुटुंब कुठं असेल, हिचं घर कुटुंब कुठं असेल. आता ह्या सिनेमात किंवा ह्या मालिकेमध्ये दोघं नवरा बायको दाखवले, पण हे त्या मालिकेचं कथा आहे. एरवी कथाही लिहिणारा कल्पनेनंच लिहितो, कथाही खोटी, आणि हे अभिनय करणारे हे दोघं ते नाहीत, ते वेगळेच आहेत. हे सगळं बघून आपल्याला कळतं का नाही की हे खोटंच आहे. असं काहीच होत नाही की त्या पाहण्यात खरोखर कोणाचा लाभ झाला आहे आणि कोणाचा तोटा झाला आहे, असं होत नाही. एक वेळ काय होतं की फार एका घरात असंच झालं, इतकं त्या मालिकेत सगळं घरदार गुंतलं, सगळे बघायला गुंतलेले, लहान मुलं, मोठी माणसं, म्हातारी माणसं,
कुत्रं येऊन सगळ्या भाकरी घेऊन गेलं, काही पोळी ठेवली नाही, काही नाही, आणि पुन्हा बघायला गेले तर कुठे काय. मग हा तोटा होऊ शकेल, कारण तुम्ही तद्रूप झाला. आता हे सगळं नेलं, अरे 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 आपण कोणी पाहिलं नाही, कसं आलं, कुठून आलं. आता ते जवळूनच आलं, पण आलं ह्याचा त्याने आवाज होऊ दिला नाही, काही नाही. अशी हानी होऊ शकेल, पण फायदा काही नाही. ज्या माझी गगनविरे तेथे शब्द कोठे सरे, परी केवळ जे उरे ते शब्दातीत. आता किती बारकाव्याने समजून दिलं आहे बघा. केवळ शब्दाच्या पलीकडचं हे सांगायचं आहे. परमात्मा कसा आहे, शब्दाच्या पलीकडे. आता उदाहरण असं दिलं की त्याच्यापर्यंत ज्या माझी गगनविरे, आकाश त्याच्यात विरून जाईल. कारण आकाशाच्या पोटी ज्या शब्द जन्माला येतोय, आकाशच त्यात विरलं तर शब्दाचं काय राहिलं. जे मुळात शब्द काय आहे, त्या आकाशाचा पुत्र आहे. बापच जर शरण गेला आहे तर मुलाचं काय राहिलं. यामुळं शब्दातीत कसं आहे, किती बारकाव्याने समजून दिलेलं आहे. आणि दोघा एकू खाये तिही जेथे विरोनी जाये, याहीवरी जे होये ते गुणातीत. एकंदरीत हे सगळं निर्माण झालं. त्याच्यामध्ये अनुभवणारा जेव्हा त्यात गेल्यावर अनुभविता त्यात गेला, आणि अनुभव्य झालं एक. आता अनुभव्य आणि अनुभव हे दोन्ही एक झाल्यावर उरतं काय, फक्त अनुभव. अनुभव्य कोण आहे, ज्याचा अनुभव घ्यायचा आहे त्याला म्हणायचं अनुभव्य. कोण जाणार आहे तर त्याचं नाव अनुभविता. पण मिळाला काय आहे तर अनुभव्य हे अनुभवरूपच आहे, आणि अनुभविता आहे त्याच्या ठिकाणी एक झाला, म्हणजे दोघंही आता एक झाले. तो दो काष्टाचे घसणी माझी उठे अग्नी, तो दोहे तेही जाळूनी आपणही जळे. आता त्याच्याकरता त्यांनी दाखवलं की जसं दोन लाकडं एकाला एक घासली म्हणजे अग्नी निर्माण होतो, आणि अग्नी प्रज्वलित होत 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 गेला की त्या लाकडालाच जाळून टाकतो. कारण त्यांच्या घर्षणानं तिथंच निर्माण झाला. पेटत पेटत सगळे लाकडं जाळून टाकली. तसं हा शरण जाणारा शरण जाण्याकरता प्रयत्न करू लागला, आणि शेवटी जिथं शरणागत झाला होता तिथं एक रूप झाला, म्हणजे ऐक्य त्याचं निर्माण झालं. मग काष्टना वन्नी भस्मही जाये उडोनी, तेव्हा निर्विकार होऊनी राहे नभ. तेव्हा जसं लाकूड, अग्नी काही राहत नाही, राखसुद्धा राहत नाही, केवळ काय आहे तिथं नुसतं मोकळं अवकाश म्हणजे आकाश राहतं. तैसे रजतम मागे पुढे जाळोनी शुद्ध सत्व वाढे, त्याचीही वाढी मोडे आपे आप. आता प्रक्रिया झाली की जे गुण होते त्यातला रजतम संपला, आणि उरला कोण, सत्व. पण सत्व ज्ञानाला निर्माण करणार आहे, कारण ज्ञानाच्या सत्वात संजय येते ज्ञानम, आणि त्या ज्ञानाबरोबर ज्ञान परमात्म्याच्या घरात गेले की स्वतः त्यात विरून जातं. मग सत्व कुठं शिल्लक राहिलं, तेही तिथं गेलं. मग गुण ना कर्म कुळना धर्म, स्वये परब्रह्म होऊन ठाके. आता कुठला गुण तिथं आहे असं नाही. दुसरी गोष्ट, गुण आहेत, गुण धारण करणारा मनुष्य आहे की त्या गुणाप्रमाणे कर्म येतात. गुणच उरले नाहीत तर कर्मही उरलं नाही, आणि कर्म नाही, काही नाही, त्याला हे कुठलं कुळ आहे, कुठला कुळधर्म आहे, ह्याही गोष्टी राहिल्या नाहीत. जसं आता ह्या चालू श्लोकामध्ये ते सांगतात की को निधी को निषेधा, कशाचा निधी आणि विधी, को विधी को निषेधा, कोणता. तेव्हा त्याचं उत्तर दिलं की असा जो एकरूप झाला त्याला विधी आणि निषेध हे काही राहिलं नाही. मग आपुलिया सत्ता होये गुणकर्मी वर्तता, वर्तवोनी अलिप्तता नभाच्या ऐसी. आता तो म्हणजे एक झाल्यानंतर पुन्हा देहाला येणारच नाही का. पुढं काही देहातली
आणि प्रारब्धाची कर्म काही नाही का करणार? म्हणजे येणार ना, परत गुणाला येणार, परत आपलं सगळं असेल ते करणार. पण हे सगळं केलं जरी असलं तर जसं आकाश सगळ्या ठिकाणी पण सगळ्याहून अलिप्त आहे, तसा हा सगळं करून सगळ्यापेक्षा अलिप्त राहील. सर्व पदार्थी व्याप्त असोनी नभ अलिप्त, तैसे गुणकर्मा सर्वातीत गुणातीत होवनी. तेव्हा जसं सगळ्याला आकाशाने व्यापले, कित्येक गोष्टी आपल्याला काय करतात की ह्या घन आहेत असं वाटतात. दगड एवढा मोठा, आता ह्यात कसं आकाश असेल? पण जेव्हा फोडून पाहिलं तर काही मोठ्या दगडात एका खड्ड्यात एक बेनकुळी बारकीशी असते. मग हिला हितं कुठून मिळालं? तिला श्वासोश्वास घ्यायला हवा कुठून? तर ह्या दगडातनं कुठंतरी काहीतरी असेल तेव्हा तिथं. आणि जेव्हा निरीक्षण केलं तेव्हा काही अगदीच सगळं नसतो, त्याला बारीक 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 कुठंतरी काय आहे की असतातच. आणि त्या छिद्रातून आकाश त्यात असतं. म्हणजे आकाशाने कुठं मोकळं पण ठेवलं आहे असं अजिबात नाही, सर्व ठिकाणी. पण तरी सर्वातून अलिप्त आहे, कशाला कशाची स्पर्श करत नाही. तसा हा गुणकर्म करतो पण गुणातीत आहे, कोणत्याही गुणाचं त्याच्या ठिकाणी काही होत नाही. एवं गुणातीत सद्भावा याचेनी प्रकाशे प्रकाश तत्वा, परित्या नित्या सदैवा घेपवेना. आता हा जो काही आहे गुणातीत आहे, पूर्ण आहे, तरी त्याचा जो काही प्रकाश आहे तोच प्रकाश सर्व ठिकाणी असला तरी तो जवळ असून सानिध्यात असून नित्य असून जे काही दैववान आहेत त्यांना मिळाला, बाकीच्याला तो जवळ आहे हे कळलंच नाही. जो इंद्रजाळ खेळवी तो समजता ते मोहवी, परी ते विद्या न भुलवी खेळवी तया. आता जादूगार असते, इंद्रजाळ म्हणजे जादूगार. जादूगार काय करतो की आपली काहीतरी जादू दाखवतो. काय केलं होतं, एक शाळेमध्ये धडा होता लहान खालच्या वर्गात की एका बहुरूप्यानं बैलाचं सोंग घेतलं, बैलाची कातडी अंगावर पांघरली आणि पुढचे हात बैलाच्या पुढच्या पायासारखे, मागचे पाय माग, आणि तो सगळीकडं काय करायला लागला, फिरायला लागला. मग आता तो बैल झाला आहे, त्याचा एक साथीदार त्याला हातामध्ये त्या बांधलेली दोरी हातात घेऊन तो ह्याच्या पुढं त्याच्या पुढं जायचा. एकाने त्याची परीक्षा घेतली आणि बारीकसा खडा मारला त्याला. तर त्यांनी जसं गाय बैल आपली कातडी हलवतात तशी त्यांनी हलवली. अरे म्हणलं ह्याने हुबेहूब केलं आहे, किंचितसुद्धा त्यात बदल नाही. तसं कुठलीही जादू अशी काय करायची की त्याच्यामध्ये कोणाला काही कळत नाही की ह्याच्या ठिकाणी काय आहे. मग तो काय करतो, तर आपल्या जादूनी सगळ्या पाहणाराचे मन मोहून टाकतो. काय झालं कसं झालं कळतसुद्धा नाही, पण त्याची विद्या त्याला भुलवते. काय हे मी काय केलं हे त्याला सगळं माहीत असतं. तैसा तत्वाचा मेळा ज्याचेनी प्रकाशे सोज्वळा, मा त्या केवी केवळा जाणीतले जाये. आता तो दुसऱ्याला शिकवायला बसला तर सगळ्या प्रकारचे तत्त्वज्ञान सांगून तो मग आम्हाला सगळं खुलासेवार सांगून देतो, म्हणजे आपल्यापुढं पूर्ण प्रकाशित करतो. आता मला कळालं नाही असं कोणाला वाटत नाही. मा त्या केवी केवळा जाणीतले जाय. आणि असा सगळा असेल पण त्या परमात्म्याला ज्याने जाणलं आहे त्याला सहज कळालं म्हणजे तो लगेच जाणायला आला. आपल्याला परोक्ष ज्ञानानं सगळं कळतं, पण लगे परमात्मा कळाला काय, परमात्म्याचा आहे पण हे कळालं. परोक्ष ज्ञानानं परमात्म्याच्या अस्तित्वाचं संदेह निघून जातात, पण हाताशी यायला सहजासहजी येत नाही, कारण त्याची जी काही स्थिती आहे ती अत्यंत शुद्ध विशुद्ध असल्यामुळं तो सहज दृष्टीचा विषय होत नाही. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय.
श्री गुरुदेव दत्त.